हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचे तडका विथ जया कुकिंग चॅनलमध्ये. आज तुम्हाला मी उरलेल्या गव्हाच्या कणकेपासून टेस्टी असा पदार्थ दाखवणार आहे, जो बाहेर खूप विकत घेतला तर खूप महागात पडतो आणि टेस्ट देखील तशी येत नाही आणि हेल्दी देखील राहत नाही. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी मी उरलेल्या गव्हाचं कणिक घेतलं आहे. अगदी 2 पोळ्यांचं कणिक आहे बघा. त्यातील 1 पोळी आपण लाटून घ्यायची. अगदी सहज आणि टेस्टी हा पदार्थ तयार होतो. मुलांना देखील खूप आवडेल. त्यामुळे नक्कीच करा. गेस करा तुम्ही काय पदार्थ असेल तो. त्यानंतर दुसरी पोळी देखील आपल्याला लाटून घ्यायची बघा. चपाती लाटतो त्याप्रमाणेच दोन्ही चपातीपेक्षा किंचित थोडी पातळ पोळी केली तर अजून छान होतो. मुलांना फार आवडतो हा पदार्थ. बाजारमध्ये, मार्केटमध्ये फार महाग मिळतो. पोळी लाटल्यानंतर आपण त्यामध्ये आता मी पास्ता मसाला वापरणार आहे. तुम्ही इथे मॅगी मसाला देखील वापरू शकतात. पोळीवर आपल्याला पास्ता मसाला टाकायचा. पास्ता मसाल्यामध्ये टेस्ट छान असते आणि कलर देखील छान येतो बघा. इथे मॅगी मसाला वापरला तरी काही हरकत नाही. त्यानंतर तेल, मसाल्यावर तेल टाकल्यानंतर सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आपल्याला पोळीच्या साईडने. तुम्ही देखील असे एक्सपेरिमेंट करा मंडळी. मुलं देखील खुश होतात बघा. त्यानंतर त्यावर दुसरी पोळी ठेवून द्यायची आपल्याला आणि अगदी हलक्या हाताने दाबून पुन्हा एकदा लाटण्याने प्रेस करून घ्यायचं आहे ही पोळी. तर तुम्ही गेस केलेच असेल, हा आपला रेडी पिझ्झा बेस तयार झाला आहे बघा. आता पिझ्झावर टॉपिंग आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे आणि कोणत्याही शेपमध्ये कापलं तरी काही हरकत नाही. हा टेस्टीच होतो हा पिझ्झा. नक्की ट्राय करा. विकतचा मार्केटचा पिझ्झा बेस आणण्यापेक्षा असा इंडियन टच असलेला पिझ्झा नक्की करा. त्यानंतर आपण सगळ्या वेजेस कापून घेऊया बघा. इथे साईज कमी जास्त छोटी मोठी कशीही कट करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. मी काही छोटे, काही गोल, काही स्क्वेअरमध्ये कापणार आहे बघा. टोमॅटो घेतला आहे, शिमला मिरची घेतली आहे आणि कांदा. तुम्ही इथे मक्याचे कणीस असेल तुमच्याकडे तर त्याचे कॉर्न घेतले तरी काही हरकत नाही. ते पण छान होतात किंवा पनीरची टॉपिंग केली तरी काही हरकत नाही. ती पण छानच होते. पण मी अगदी घरात अवेलेबल आहे त्या साहित्यातून तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे मंडळी. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक, शेअर, कमेंट करून नक्की सांगा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता आपला कांदा देखील कट झाला आहे. मी कांद्याचे काही तुकडे मोठे केले, काही छोटे केले, काही राऊंडमध्ये कापले बघा. अगदी जमेल तसे करून घ्यायचे. त्यानंतर गॅसवर तवा ठेवून आपण पोळी थोडी शेकून घेऊया एका साईडने. तेल वगैरे काही लावायचं नाही आपल्याला पोळीला खालून. तुम्ही बटर वापरू शकतात पण काही हरकत नाही. असा पण क्रिस्पीच होतो हा पिझ्झा. अगदी थोडे डाग पडले पोळीला तर आपण पलटी करून घ्यायची आहे पोळी. आपला पिझ्झा बेस रेडी आहे. आता आपण आपल्या आवडीनुसार इथे सॉस वापरणार आहोत. मी इथे शेजवान चटणी, त्यानंतर मेयोनीज अगदी थोडं आणि टोमॅटो केचप बस इतकंच साहित्य वापरणार आहे. हे सगळ्या बाजूने आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं बघा. पिझ्झा टॉपिंग करतो तसंच. आणि गॅसची फ्लेम इथे एकदम मंद ठेवली मी. मंद गॅसवरच हा पिझ्झा करायचा जेणेकरून क्रिस्पी होईल. दिसायलाच किती छान दिसते बघा मंडळी. त्यानंतर आपण टॉपिंग भरून घेऊ यावरून. काही राऊंड स्लाइस कापलेत कांद्याची, काही चौकोनी, त्यानंतर टोमॅटो आणि शिमला. बस इतक्याच साहित्यात ही रेसिपी इतकी टेस्टी होते. मग करणार ना मंडळी ट्राय. गव्हाच्या कणिकपासून हा हेल्दी टेस्टी पिझ्झा, तोही अगदी 15 मिनिटात. मुलांना देखील असं कलरफुल खायला खूप आवडतं मंडळी. त्यानंतर मी आता ह्या टॉपिंगवरती माझ्याकडे काळी मिरी पावडर होती ती वापरून घेते. तुमच्याकडे नसल्यास तुम्ही इथे गरम मसाला टाकला तरी काही हरकत नाही चवीनुसार. तर पिझ्झा म्हटलं तर चीज आलंच. माझ्याकडे प्रोसेस चीज नव्हतं. चीजच्या स्लाईस होत्या. मी त्याच कट करून वापरणार आहे बघा. स्लाईसचे तुकडे करून टाकणार आहे. तुम्ही इथे
प्रोसेस चीज देखील वापरू शकतात, चीज ग्रेट करून देखील वापरू शकतात. अगदी चॉईस तुमची. चीज टाकल्यानंतर आता त्याच्यावर चिली फ्लेक्स होते माझ्याकडे, म्हणून तुमच्याकडे नसल्यास लाल तिखट देखील वापरू शकतात तुम्ही. अगदी लाल मिरची पावडर थोडी-थोडी टाकली तरी काही हरकत नाही. आता आपल्याकडे ओव्हन नाही पिझ्झा हे करण्यासाठी, त्यासाठी मी तव्यावरच करते. म्हणून आपल्याला एक ट्रिकने करायचं आहे. पिझ्झा बेस झाल्यावर आपण त्यामध्ये छोटी पाण्याची वाटी भरून ठेवायची, जेणेकरून पिझ्झा वरून देखील छान चीज मेल्ट करेल आणि वरून देखील छान होईल बघा. अगदी झटपट, कुठेही खाली चिटकत नाही वगैरे नाही. त्यामुळे ही ट्रिक नक्की जरूर फॉलो करा मंडळी. इतका क्रिस्पी झाला आहे आपला पिझ्झा बेस. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. चला गरमागरम पिझ्झा खाण्यासाठी मंडळी. सगळेच खुश होतील. ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी मार्केटपेक्षाही भारी तुम्हाला मी दाखवते. बघा. थँक्स फॉर वॉचिंग.